म्हणून तिथं जाऊन न्याय मागतात, तर मी सुद्धा आज मराठा समाजाचीच व्यक्ती आहे. आज मी सुद्धा आज मराठा म्हणून पूर्ण महाराष्ट्रातल्या माझ्या मराठा बांधवांना आणि माझ्या वंजारी समाजाच्या माझ्या दुसऱ्या बांधवांना सुद्धा आवाहन करते की मला सुद्धा न्याय पाहिजे. आज माया बहिणीवर जर अन्याय होत असेल, त्यांच्या कुटुंबावर अन्याय होत असेल, तर तिला पूर्ण अधिकार आहे तो न्याय मागण्याचा, आणि तो न्याय मी आज मागत आहे. तो न्याय तुम्ही कसा देणार आहेत हे मला तुम्ही सांगावं. जातीवाद करून फक्त तुम्ही मराठा समाजाचे एकटेच आहेत का? संतोष भाऊ एकटेच मराठा समाज, मी सुद्धा मराठा समाज, मला सुद्धा न्याय मागण्याचा अधिकार आहे ना. मग तो न्याय तुम्ही कसा देणार आहेत हे तुम्हीच मला सांगावं. जे काही चाललंय हे बंद करा. तुम्ही स्टेप बाय स्टेप तुम्ही मीडिया ट्रायल करून स्टेप बाय स्टेप माझ्या नवऱ्याच्या एक गोष्टी बाहेर काढल्या. मी सुद्धा तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगत जाईल. ज्यांनी माझ्या नवऱ्याच्या गोष्टी बाहेर काढल्या त्यांचे सुद्धा काय काय प्रकार नाहीत ते सुद्धा मी तुम्हाला स्टेप बाय स्टेपच तुम्हाला आणून दाखवणार आज मीडियाच्या समोर. आज सुरेश धस असतील, संदीप सोळंके, संदीप क्षीरसागर असतील, बजरंग सोनवणे असतील, ह्यांच्या सुद्धा अंजली दमाने असतील, ह्यांच्या सुद्धा काही गोष्टी मी सुद्धा तुमच्या समोर आणीन आणि त्या सुद्धा तुम्हाला दाखवावं लागतील. त्या सुद्धा तुम्हाला मीडिया थ्रू तुम्हाला जनतेपर्यंत पोहोचवावं लागतील. त्यांच्या सुद्धा आहेत ना काही गोष्टी, त्या मी तुम्हाला दाखवणार. ते पण मी तुम्हाला जशा त्यांनी हुडकून काढल्यात ना तशा मी सुद्धा त्यांच्या हुडकून काढायले आणि माझ्या वकिलाच्या सहाय्याची मदत घेऊन मी सुद्धा त्यांच्या काही गोष्टी आहेत त्या समोर आणल्याशिवाय राहणार नाही. आज सकाळी बजरंग सोनवणे म्हणले सुद्धा की परळी सारख्या मतदारसंघाला 2-2 मंत्रीपद कसे, आम्हाला काहीच कसं नाही. बरोबर आहे की नाही? ही पोटदुखी की नाही त्यांची? ह्या पोटदुखी पायीच त्यांनी फक्त आणि फक्त माझ्या नवऱ्याचा वापर करून, माझ्या नवऱ्याला बळीचा बकरा करून त्यांना पूर्ण डांबण्याचा आणि पूर्ण डांबून टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. सकाळी तर पिंपरी चिंचवडमधून बातमी आली होती की तिथे 2 फ्लॅट जे होते ते सील करण्यात आले. तुम्हाला काय माहिती मिळाली? सील करण्याचा काही प्रकार नाहीये. मी त्या फ्लॅटमध्ये राहत नाहीये, मी तिथं राहायला जात नाही. त्याच्यामुळे त्यांचा जो आता नगरपालिकेचा कर असतो ना, तो तुम्हाला तर माहिती ना, नगरपालिका दर महिन्याच्या वर्षाचा कर देत असते. ते कर रिसीव्ह करायला तिथं कोण नाही, तर त्यांनी बातमी ती कराचा जो लिफाफा आहे तो त्यांनी त्या दारावर चिटकवला. फक्त वर्षाचा कर भरला नाही म्हणून सील करते ही पद्धत आहे का कुठं? वर्षाचा कर भरला जात नाही म्हणून, आणि वर्षाचा कर कोण म्हणलं भरत नाही. आम्ही तिथं राहतच नसल्यामुळे आम्ही रिसीव्ह करायला जागाच नाही ना आम्हाला. त्यांनी काय आम्हाला परळीला पाठवलेलं नाही ती लिफाफा, तो तिथं चिटकून गेले ते. मग आज त्यांनी बघितला, आम्ही तर बघितलेला सुद्धा नाही अजून. तिथं त्यांच्या मार्फत आम्हाला समजलं की आमच्या तिथं दारावर तो कर लावलेला गेलेला आहे. आणि फ्लॅट घेणं वगैरे हे काय अनलिगल गोष्ट नाही आहेत. कुणाकडे फ्लॅट नाहीत आज, कोण फ्लॅटमध्ये राहत नाही आज. प्रत्येक जण आपापले घरं दारं करून राहतातच ना. का झोपडीमध्ये आम्हीच फक्त फ्लॅटमध्ये राहणारे माणसं आहेत का? बाकीचे सगळे काही झोपडपट्टीने राहतात का सगळेजण? प्रत्येकाकडे फ्लॅट आहेत, प्रत्येकाकडे सगळ्या वस्तू आहेत ना. आणि त्याच्यामध्ये अनलिगल कुठले? कुणाचं काही हे उभारून करून काय केलं? लोनवर घेतलेल्या वस्तू आहेत त्या, आम्ही त्याचे लोन पे केलेले त्या गोष्टी सगळं. तुम्ही काढायचं म्हणलं तर त्याचं पूर्ण स्टेटमेंट काढू शकता. तो फ्लॅट कसा घेतलेला आहे, कुठून घेतलेला आहे, काय केलेलं आहे, ते पूर्ण लिगली त्याच्या गोष्टी आहेत. काही घटना घडली या सगळ्या प्रोसेसमध्ये तुम्ही जाताय, आता सगळ्या गोष्टीसाठी तयार झाला आहात, परंतु मराठा आणि वंजारांमध्ये कुठेतरी वाद दिसतो आहे. तुम्ही काय आवाहन कराल दोघांना? वाद दिसतो आहे, वाद केलेलाच आहे आणि लावूनच दिलेला आहे. हा वादच लावून दिलेला आहे. कशामुळे लावून दिलाय? ह्यांना काय जातीवाद करून कशाची पोळी भाजून घ्यायची हे ह्यांच्या डोक्याला, ह्यांच्या बुद्धीलाच माहिती आहे. माझं एवढंच आव्हान आहे की कितीही या राजकीय लोकांनी आपल्यासारख्या बांधवामध्ये जर वाद लावून देत असतील तर आपण सुज्ञ नागरिक आहोत सगळे. पूर्ण आपण सगळ्या प्रत्येक पक्षाचे, प्रत्येक काहीचे आपण एक कार्यकर्ते आहोत. तर ह्यांनी ह्या राजकीय लोकांचं कुठलंही म्हणणं मनावर न घेता आपण आपलं एक भाऊबंदकीनं राहून आपण आपलं जे काही सामाजिक आहे गोष्टी राहण्याच्या वगैरे ते आपण व्यवस्थित राहावं, एकमेकांशी भाऊबंदकीनंच राहावं. हेच माझी एवढीच हे. तुम्ही काल बोलला होतात की अनेक राजकारणी तुमच्या घरी चक्रा मारायचे ज्यावेळेस अण्णांची गरज त्यांना होती, राजकारणामध्ये मदत पाहिजे, ते सगळं मी सांगणार. लोकांनी अण्णांची साथ सोडली असं वाटतं? सोडलेलीच आहे ना, उपयोगच करून घेतला ना त्यांनी उपयोग करून घेतला. त्यांनी फक्त त्यांचं पोळी भाजून घेतली, निवडून येण्यासाठी वगैरे त्यांनी उपयोग करून घेतला. आता त्यांना वरचे काही गोष्टी हव्या आहेत, त्या गोष्टी काय ते अण्णा देऊ शकणार नाहीत. त्यांना वरच्या राजकारणासाठी त्यांना काही गोष्टी बाजूला करायच्या, त्यांना त्या गोष्टी बाजूला करून त्यांना त्या जागेवर यायचंय. त्याच्यासाठी त्यांचा हा प्रकार सगळं काही चालू आहे त्यांचं. आणि ते कसे केले, काय केले ते सगळे मी पुरायशी तुम्हाला दाखवणार आहे. सगळं ते लोक कसे भेटत होते, काय करत होते, त्या लोकांचे काय भानगडी दुसऱ्या ते सुद्धा सांगणार आहे. माझा एकटाच नवरा दाखवले हे तर सगळं सपशेल खोटच आहे. एक असलं तर त्याचे 10 करून तुम्ही जे दाखवले आज मीडियानं त्या गोष्टीचं ते पूर्ण खोटच आहे. पण त्या लोकांच्या ज्या गोष्टी दाखवणार आहे त्या सगळ्या खऱ्याच दाखवल्या जातील आज.
आणि ते दाखवणार आहे मी तुमच्या समोर सगळ्या उघड करून. अनुभव परळीत आहेत ते तुम्हाला भेटलेत अशी बाहेर चर्चा आहे, खरंच भेट झाली नाही, ही अफवा आहे. अजून ते घरी आलेले नाहीत किंवा आमचा त्यांच्याशी कुठलाही संपर्क झाला मध्ये सगळे बातमी लागतात की तुमची आणि त्यांची हेच हाच प्रकार केला गेलाय पहिल्यापासून. असतं एक आणि दाखवलं गेलं एक. सगळं खोट्या बातम्या, पूर्ण खोट्या बातम्या. आजच्या कोर्टामध्ये जे न्यायाधीशांनी जो मुद्दा मांडला तो मुद्दा दाखवला का टीव्हीला? किती चुकीचे मुद्दे दाखवले तुम्ही टीव्हीला. असं झालं, तसं झालं, हे झालं, ते झालं. हे काहीही झालेलं नाही. न्यायाधीशांना सपशेल समोरच्या लोकांना वॉर्निंग दिलेली की कुठल्या आधारावर तुम्ही ह्या गोष्टी करताय म्हणून. जे खरंय ते दाखवलं जावं एवढीच माझी इच्छा आहे. माध्यमांना पण विनंती आहे. तेच की माध्यम दाखवलं जावं म्हणजे तुम्ही शेवटी दाखवणार ना. जे काय खरं ते तुम्ही माध्यम लोकच दाखवणार ना. नाही, माझ्या नवऱ्यावरचं जर हे झालं नाही तर मी माझा जो संघर्ष आहे तो संघर्ष मी चालूच ठेवणार. काही आंदोलन करताना काही हिंसक घटना घडतात, त्यांना काय आव्हान करतात? अंगावरती रात्री वगैरे नका ते करून घे. मी तर ते कालच सांगितलं होते की तसा काही प्रकार करू नका. पण तरी पण त्यांच्या पद्धतीनं आंदोलन चालू आहे. माझा संघर्ष हा माझा चालू राहील. तुम्हाला आम्ही पण विनंती करतो, तुम्हाला जे बोलायचं असेल ना तुम्ही आम्हाला बोलवा. हो. आम्ही जसं सगळ्या बातम्या दाखवायला तुमच्या पण आम्ही नाही दाखवायचा असं काही विषय नाही. तुम्ही पण समोर या, आम्ही तुमच्या पण बाजू दाखवत राहू. चालेल, धन्यवाद. ते नाही मीडियानं पहिल्या 20 दिवस जे आहे ना वन साईड चाललेला आहे मीडिया. तमंजली कराड यांनी माध्यमांशी संवाद साधलाय. वाल्मिक कराड त्यांच्या त्या पत्नी